आचार्य विनोबा भावे हे 20व्या शतकातील एक अनन्यसाधारण विभूतिमत्व आहे. गांधीजींचे आध्यात्मिक उत्तराधिकारी म्हणून ते सर्वमान्य आहेत. 1939 मध्ये वैयक्तिक सत्याग्रहासाठी गांधीजींनी त्यांची निवड केली आणि तेव्हापासून ते प्रकाशात आलेत. प्रामुख्याने विनोबा हे त्यांच्या ज्ञानसाधनेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी वेद, उपनिषद, गीता इतकंच नव्हे तर सर्व धर्मग्रंथ, सर्व भाषातील सर्व संतांचं वाङ्मय यांचा अतिशय प्रगाढ अशा रीतीचा व्यासंग केलेला आहे. भारतातील तर सगळ्या भाषा आणि लिपी विनोबांना अवगत होत्याच. त्यामुळे त्या भाषातील आणि लिपीतील वाङ्मय मुळातून वाचून त्यांनी त्याचं सार मराठी भाषिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. विनोबांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत अल्पाक्षर पण तरीसुद्धा अत्यंत अर्थगर्भ अशा रीतीचं ते वाङ्मय आहे. एखाद्या आयुर्वेदाच्या गुटिकेसारखा त्याचा परिणाम होतो. विनोबांचं स्वराज्यशास्त्र, विनोबांचं गीता प्रवचन, विनोबांचं स्थितप्रज्ञ दर्शन किंवा विचारपोथी यासारखी लहान पुस्तकं जरी आपण घेतलीत तरी त्यामध्ये केवढं मोठं वैचारिक सामर्थ्य आणि आरोग्य देण्याची शक्ती आहे याची आपल्याला कल्पना येईल. विनोबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या आयुष्याची 20 वर्ष ही ज्ञानसाधनेत गेलीत. त्यानंतरची 20 वर्ष ही लोकसाधनेत गेलीत. विशेषतः विनोबांचा खरा अवतार कार्याचा आरंभ हा गांधीजींच्या अस्तानंतर झाला. देशाच्या फाळणीमध्ये जे उद्ध्वस्त झालेली निर्वासिताची कुटुंब होती त्यांचं पुनर्वसन करण्याच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विनोबांची मदत घेतली. पण त्यानंतर खऱ्या त्यांच्या अवतार कार्याची सुरुवात होते जेव्हा त्यांनी भूदानाचं कार्य हाती घेतलं. देशाच्या पंचवार्षिक योजनेवर विनोबांनी जाहीर टीका केली. त्यामुळे त्यातील त्रुटी दूर करण्याकरता पंतप्रधानांनी विनोबांना आमंत्रण दिलं. विनोबांनी ते स्वीकारलं. पण आपल्या पद्धतीने आणि आपल्या वेगाने आपण दिल्लीला येण्याचं त्यांना कबूल केलं. त्याप्रमाणे विनोबा पवनावरून पायी निघालेत. ही विनोबांची या देशातली पहिली पदयात्रा. देशाच्या पंचवार्षिक योजनेमध्ये माणसाला दैनंदिन रोजगाराची हमी नसावी आणि त्याचा जो विकासक्रम आहे तो सामान्य माणसापासून तो उच्च पदाधिकाऱ्यापर्यंत असा न राहता उच्च अधिकाऱ्यापासून तो सामान्य माणसापर्यंत असा राहत गेला. प्रामुख्याने विचार हा या देशातल्या सामान्य माणसाचा व्हायला हवा असा विनोबांचा आग्रह होता. त्यानंतर पुढे पोचमपल्लीला झालेलं पोचमपल्लीला झालेलं अखिल भारतीय सर्वोदय संघाचं अधिवेशन त्याकरताही विनोबा पवनावरून पायी गेलेत. तिथून ते तेलंगणामधल्या विशेषतः अराजकाचा मागोवा घेण्याच्या प्रयत्नाला लागलेत. तेलंगणामध्ये त्यावेळेला साम्यवाद्यांच्या एका अतिरेकी गटाने माजवलेल्या दहशतीचा शोध घेण्याकरता विनोबा मुद्दाम त्यांच्या नेत्यांना जाऊन भेटले. तुरुंगात त्यांची भेट घेतली, त्यांची चर्चा केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या स्फोटाचं मूळ कारण हे अन्नाच्या प्रश्नामध्ये आहे. तेव्हा देशातला अन्न प्रश्न जर आपल्याला सामंजस्याने सोडवता आला तर अशा रीतीचं अराजक देशावर पुन्हा चालून येणार नाही याबद्दल विनोबांची खात्री झाली. ते पुढे आलेत आणि त्यांना 100 कुटुंब ही हरिजनांची भेटलीत आणि त्यांनी आपली दुस्थिती विनोबांसमोर मांडली आणि यातून सुटका होण्याकरता आपल्याला प्रत्येकी 1 एकर जमीन जरी मिळाली तरी ती व्यक्तिशः कसून आपण आपल्या उदरनिर्वाहासाठी आत्मनिर्भर होऊ शकू असं सांगितलं. विनोबांनी तो विचार मनात ठेवला
पण ईश्वरी आशीर्वादासारखा एक क्षण विनोबांच्या आयुष्यामध्ये उगवला की त्या ठिकाणी एक सद्ग्रस्त उभे राहिलेत, रेड्डी नावाचे, आणि त्यांनी स्वतःची 100 एकर जमीन या भूमिहीन 100 हरिजन कुटुंबांकरता दान केल्याचं घोषित केलं. त्यापैकी 50% जमीन ही कोरडवाहू होती आणि 50% जमीन ही ओलिताची होती. नुसती जमीन देऊनच ते थांबले नाहीत रामचंद्र रेड्डी, तर त्यांनी ती जमीन कसण्याकरता साधनं पुरवण्याचंही आश्वासन दिलं. हे पाहिल्याबरोबर विनोबांच्या मनामध्ये खळबळ माजली. रात्रभर त्यांना झोप आली नाही. लोकांच्या अंतःकरणाला जर हात घातला तर त्यांच्या अंतःप्रवृत्तीने आपोआप वंचित वर्गाच्या मदतीकरता सहाय्य करण्याची एक उर्मी प्रत्येकामध्ये असते, याचा त्यांना साक्षात्कार झाला. आणि त्यानंतर विनोबा तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये फिरलेत आणि केवळ सामान्य माणसाच्या अंतःकरणातल्या ईश्वरी वृत्तीला आवाहन करून या देशाच्या वंचितांच्या मदतीकरता त्यांनी त्यांच्याकडे भूमी मागायला सुरुवात केली. अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. त्याला विनोबांनी भूदान यज्ञ असं नाव दिलं. जवळजवळ 13.5 वर्ष संपूर्ण भारतामध्ये विनोबा फिरत होते. विनोबा पूर्व पाकिस्तानमध्ये सुद्धा फिरलेत या कामासाठी आणि त्यांनी भूमिदान मागितलं. जवळजवळ 45 लाख एकर जमीन विनोबांना त्यात मिळाली. 50,000 मैल विनोबा चाललेत आणि पायी चाललेत. त्यावेळेला देशाच्या नेतृत्वाने त्यांना विनंती केली की हे काम फार चांगलं आहे, तुम्ही पायी चालू नका, त्यात वेळ आणि शक्तीचा व्यय होतो. विनोबा म्हणालेत की मला लोकांना हवा आणि प्रकाश द्यायचा नाही आहे, त्यासाठी मी आकाशातून उडत जाणं पसंत केलं असतं. मला लोकांना भूमी द्यायची आहे आणि त्यामुळे मी भूमीवरून चालणं हे स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे आपोआपच माझ्या राष्ट्रपुरुषाचं अंतरंग दर्शन मला होतं. विनोबांच्या या प्रयोगामुळे खरोखर सगळे चकित झालेत. राजकारणी लोक, सर्वपक्षीय राजकारण्यांनी वायकोम येथे विनोबांच्या सर्वोदय परिषदेला हजेरी लावली आणि विनोबांच्या ग्रामदानाच्या संकल्पाला आपला एकमुखी पाठिंबा जाहीर केला. हा विनोबांचा फार मोठा विजय होता. विनोबांनी हे ओळखलं होतं की भूमी ही गोपालाची, सबै भूमी गोपालकी, ती परमेश्वराची आहे. हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि भूमी याच्यावर माणसाची मालकी असू शकत नाही. त्यामुळे माणसांनी त्याच्यावर आपलं स्वामित्व सांगून माणसांमध्ये भेद उत्पन्न केलेले आहेत. एका भूमीच्या प्रश्नाकरता भारताच्या इतिहासामध्ये महाभारत घडलं हे विनोबांना माहीत होतं. परंतु ज्या भूमीच्या आसक्तीतून महाभारताचं रणकंदन घडलं त्या भूमीची ही आसक्ती सोडायला सामान्य माणसंही आपोआप तयार होतात, हा चमत्कार विनोबांना या युगामध्ये आपल्या या प्रयोगातून अनुभवायला मिळाला. विनोबांनी भूमिहीन वंचित लोकांसाठी भूमी मागण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की देशामध्ये कसण्याजोगी जमीन जेवढी आहे ती आणि भूमिहीन लोक जितके आहेत त्यांच्यामध्ये जर ती विभागली तर प्रत्येकी 5 एकर जमीन येऊ शकते. तेव्हा विनोबांनी आपलं गणित असं मांडलं की कर्ण हा खरा म्हणजे पांडव होता, परंतु त्याचा हक्क हा नाकारण्यात आला आणि त्यातून महाभारताच्या दुहीची बीज उत्पन्न झालीत. तेव्हा विनोबांनी त्या 5व्या पांडवाकरता, तेव्हा समाजातल्या या वंचित अशा 5व्या पांडवाला त्याचा हक्क मिळवून देण्याकरता विनोबांनी जमीन मागायला सुरुवात केली आणि त्यांना फार चांगला प्रतिसाद मिळाला. विनोबांनी संपत्तीदान, ग्रामदान, जिल्हादान, प्रखंडदान इथपर्यंत मजल मारली आणि एक मोठी शांतिमय क्रांती आपल्या देशामध्ये घडवून आणली. विनोबांच्या या प्रयोगावर लुब्ध होऊन अत्यंत क्रूर अंतःकरणाच्या दरोडेखोरांच्याही मनामध्ये पाझर फुटला आणि त्यांनी विनोबांना आमंत्रण देऊन त्यांच्यासमोर आपल्या गत आयुष्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला
आणि उरलेलं आयुष्य हे सत्कर्मामध्ये घालवण्याची ग्वाही देऊन आपली सगळी शस्त्र विनोबांच्या चरणांजवळ अर्पण केली. एक अशक्त माणूस केवळ आपल्या आत्मशक्तीच्या बळावर 20व्या शतकाच्या मध्यात सुद्धा असा एक विज्ञानालाही तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार घडवून आणू शकतो, हा अभूतपूर्व प्रयोग सर्व भारताने पाहिला आणि जगानेही पाहिला. जगातल्या संपन्न राष्ट्रांनी आपले विचारवंत असे प्रतिनिधी या प्रयोगाचं निरीक्षण करण्याकरता मुद्दाम पाठवले होते. एक विद्वान माणूस, एक ज्ञानोपासक, परंतु तो स्वतःच्या ज्ञानोपासनेमध्ये मग्न होऊन राहिला नाही. त्यांचं ज्ञान हे समाजसेवेकरता समर्पित होतं आणि त्यामुळे आपोआपच त्या ज्ञानाचा योग्य असा विनियोग झाला आणि समाजाला आणि राष्ट्राला त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ असा मिळवून देण्यात आला. या युगातला एक श्रेष्ठ ज्ञानयोगी, या युगातला एक श्रेष्ठ जीवनयोगी, या युगातला एक श्रेष्ठ सेवायोगी म्हणून विनोबांचं नाव इतिहासामध्ये